विक्रोळीमध्ये पालिकेच्या वतीने इमारतींवर तोडक कारवाई केली जाते, तर डेपो परिसरातील इमारतींवर तोडक कारवाई केली जाते। मुंबई महानगरपालिकेच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ही कारवाई केली जात असल्याचं कळतंय। काहीच न ऐकता कारवाई केल्याचा येथील स्थानिकांचा आरोप आहे। राहण्याची सोय होईपर्यंत काही महिन्यांचा कालावधी द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। आणि या सगळ्या कारवाई संदर्भातला आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश कनंजकर यांनी। पाहूया। विक्रोळी पार्क साइट जो डेपोचा सगळा परिसर आहे, या इथं पुनर्विकासाच्या मुद्द्याखाली काही इमारतींवरती तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ही तोडक कारवाई करत असताना आम्हाला कुठली सूचना देण्यात आलेली नाही। अचानक महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आले आणि आमच्या इमारती खाली करण्यासाठी सांगितलं आणि हा सगळा गोंधळ त्यावेळेस तिकडे झाला। हे सगळे परिसरातले जे रहिवासी आहेत जे इथं राहतात त्यांच्याशी आपण चर्चा करू। 11:15 बजे लोग आए और इतनी जबरदस्ती लोग ने किया, हमारे आदमी को मारे भी और सीधा अंदर भी कर दिए लोग ने। कोई नोटिस दिया था पहले? नोटिस लगाए थे लोग ने, मगर लगाए तो बच्चे लोग की भी, हम लोग क्या बोले, बच्चे लोग की स्कूल है, एग्जाम है, सब एग्जाम के लिए थोड़ा रुको बोल के टाइम मांग रहे थे आप? टाइम मांगे थे और 2-3 महीने का टाइम मांगे, मगर ये लोग ने को हमारा कोई सुना ही नहीं कि सीधा अंदर घुस गए। हाँ, हमारे 3 आदमी को चौकी लेके गए, जबरदस्ती ले आके वाले एक लेडीज है उसके अंदर, उसको ले आके बंद कर दिया है। हालांकि उसका कोई कसूर ही नहीं है, वो तो अपने घर बचाने के लिए लड़ रहा है। मुलुंड में दिया है, भांडुक सोनापुर के पास दिया है। अलॉटमेंट के लिए बुला रहा था तो हम लोगों ने टाइम मांगे थे इससे कि भाई हमको 2-3 महीने का टाइम दे दीजिए, बच्चों के एग्जाम वगैरह हो जाते हैं, फिर उसके बाद में हम अपना आस्ते आस्ते हम लोग सब लोग चले जाएंगे। प्रश्न फक्त मी माझ्या प्रशासनाला विचारते, लाडकी बहीण म्हणून लाडक्या बहिणींना पैसे देतात, लाडक्या बहिणीचा संसार 40 वर्षाचा उद्ध्वस्त झालाय, त्याचा हे बदला कोण देणार आता आम्हाला? लाडक्या बहिणींना आम्ही ऍटलीस्ट त्या लोकांना सांगितलं की आम्ही खाली करतो, पण आम्हाला वेळ द्या। आम्हाला वेळ न देता त्या लोकांनी आमच्यावरती जोर जबरदस्ती करून लाठीचार्ज करून महिलांवरती त्यांनी चढले, त्यांच्या महिलांना पाडून वगैरे करून ते लोक आतमध्ये घुसून जोर जबरदस्तीने खाली करायला लावले त्या लोकांना। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईतील पार्क साइटचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या इमारतीवर तोडक कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे। पुनर्विकासाचा हा सगळा मुद्दा आहे। पुनर्विकासाच्या नावाखाली या सगळ्या तोडक कारवाया सुरू आहेत। या इमारतींना याआधी देखील ज्या त्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। आजही हे सगळे जे कर्मचारी आहेत ते अचानकपणे इथे पोहोचले आणि त्यांनी कारवाई केल्याचा सगळा आरोप जो या सगळ्या आता इकडे राहणाऱ्या रहिवाशांकडून केला जाते। आम्ही देखील या इमारती सोडण्यासाठी तयार आहोत, मात्र आम्हाला फक्त काहीसा वेळ द्या अशा प्रकारची विनवणी इकडच्या रहिवाशांनी केली। मात्र ती विनवणी जी आहे त्या अधिकाऱ्यांनी ऐकलेली नाही आणि ही तोडक कारवाई जी आहे त्या होत असलेली आपल्याला पाहायला मिळाली। इथे अचानकपणे हे सकाळी सगळे अधिकारी आणि कर्मचारी आले आणि त्यांनी या घरात मधले जे बाथरूम असतील, किचनचा ओटा असेल, हे सगळं तोडायला सुरुवात केली आणि अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। आणि यासोबतच फक्त आम्ही वेळ मागत होतो, जर महानगरपालिकेला या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास करायचा आहे तर त्यांनी तो नक्की करावा। मात्र आता ही वर्षाची मध्यवेळ आहे, दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि ह्या शाळा पूर्ण होईपर्यंत आम्हाला वेळ हवा आहे आणि हा वेळ आम्ही मागत असताना देखील या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला वेळ दिला नाहीये। आणि यामध्ये जी बाचाबाची झाली या अधिकाऱ्यांनी रहिवाशांमध्ये, तर त्यांच्यातल्या काही रहिवाशांना पोलीस स्टेशनला देखील घेऊन जाण्यात आले। आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल। मात्र जोर जबरदस्तीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप या रहिवाशांनी इथे केलेला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।